आज YouTubeने जे काही मोठा धक्का दिला ना, मला कधी वाटलंच नव्हतं, की अशी काही न्यूज आपल्या समोर येईल. तो ऐकून मला इतका मोठा शॉक बसला, की ते तुम्हाला सुद्धा तेवढाच मोठा शॉक बसणार आहे. कारण की YouTubeचा जो क्रायटेरिया होता मॉनिटायझेशनच्या बाबतीत, तो असा होता, की 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 घंटे वॉच टाईम आणि शॉर्ट्स व्हिडिओवरती 10 मिलियन वॉच टाईम मिळायला पाहिजे होता. तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जात होतं. पण आता YouTubeचा एक नवीन क्रायटेरिया आलेला आहे. 1 फेब्रुवारीपासून 2027 पासून ना आपल्या YouTubeच्या चॅनलवरती 1,000 सबस्क्रायबर आणि 8,000 घंटे वॉच टाईम आणि शॉर्ट व्हिडिओ जर असेल तर 20 मिलियन वॉच टाईम पाहिजे, तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. हा जो न्यूज ऐकून ना मला तर खूप मोठा धक्का बसला आणि जे न्यू क्रिएटर असतील ना त्यांना सुद्धा असाच बसणार आहे. कारण की हे सगळं करणं खूप जास्त टफ आहे. ज्यांचं अजून सुद्धा यूट्यूब चॅनल नाही आहे किंवा ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज झालेले नाही आहे किंवा जे चॅनल चालू करण्याचा विचार करताय, पटापट चालू करून घ्या. कारण की नंतर ह्या गोष्टी खूप जास्त टफ जाणार आहे. ह्या सगळ्या बाबतीत एक मी डिटेल ब्लॉग बनवलेला आहे. तो खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. जे न्यू क्रिएटर असतील त्यांनी नक्की जाऊन चेकआउट करा. आता तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेशन दिलेली त्याच्यामध्ये आणि खालच्या त्रिकोणावरती त्याची लिंक देते. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.